तर नमस्कार मित्रांनो, नाव आहे माझं रोशन जातो. मित्रांनो, आज आपण आजच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे आजचा विषय लय बेकार आहे. म्हणजे असं एक किड आहे, म्हणजे तो एक नाही विमान आणि काय चपचप फुकट प्रमोशन करतो. म्हणजे ते अक्षय कुमार, शाहरुख खान ते मोकळ्यात प्रमोशन करायला दिलेत. म्हणजे ना जिंदगी सगळी जाट केली. म्हणजे तुम्ही आता टायटल आणि थंबनेल पाहिजेच असेल. याच विषयाबद्दल आता आपण बोलणार आहोत. चला मग मित्रांनो, आपण न वेळ घालवता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. अरे कॅन्सर होऊन मुळव्यात झालेला माणसा तुम्हाला कधीच सोडून जाऊ नकोस. नाही, ती जाऊ पण शकत नाही, कारण ती मारल्याशिवाय सोडून पण जाणार नाही. बाबू याचा भाऊ एक दिवशी याच्या पॉकेट पडणारच आहे. याच्या काळजाचा सेल संपलं ना, मग त्याला हा व्हिडिओ दाखवा. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुम्हाला कधीच सोडून जाऊ नकोस. बाबू आख्या बोनसोडी इतक्या रील्स मध्ये हसलाय ना, त्याच्या आतल्यात मुळव्यात होईल. अरे इतकं पण हसू नको, नाही तर गलगंड व्हायचा. आणि हा तसं पण तुझा विमलचा छाप तुझ्या दातावर दिसतोय. बोलो जुबान केसरी. आणि याच्या बायो मध्ये काय लिहिलंय? महाराष्ट्राला हसून वेट लावणारा. अरे चूत, अरे महाराष्ट्र पण एवढा हसला नसेल तेवढा तू हसलाय. ही बघ, अरे हसून हसून कपाळाची शिरा फुटेल. हा आख्याला एवढंच भारी जमतं की जुगार कसा खेळायचा ती. राईट ना क्या काल कलर रेटिंग मध्ये लय लॉस झाला माझा. काय ऍप्लिकेशन वगैरे आहे काय चांगलं? मार्केट या नावाने एक ऍप्लिकेशन आले जे तुझा लॉस झालाय ते रिकव्हर करू शकतो तू. त्याची लिंक माझ्या बायोमध्ये दिली. डीएम विथ रजिस्टर लिंक बायोमध्ये जाऊन तू रजिस्टर कर. रजिस्टर करायचं कसं, खेळायचं कसं मी तुला सगळं शिकवतो. इकडे तुला शिकवतो. तुला सगळ्यात पहिल्यांदा असं ऍप्लिकेशन आहे. तिथं साईन अप ऑप्शन क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तिथं मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर जो ओटीपी तिथं टाकायचा. तिथं जो कॅप्चर. अरे आख्या गांडू, तुझ्या व्हिडिओची स्पीड इतकी ठेवली तर दुसरा माणूस युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघून यायचा. तर तुझा व्हिडिओ अजून पण संपणार नाही आणि त्याला ऐकू पण येई नाही. अरे काय बोलतील? अरे बाबा, तुझा 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत, ते पण तुझा अजून व्हिडिओ अजून वाटला नाही. अरे स्पीड तर कमी कर, म्हणजे त्याला समजून की बाबा हा असं असं करायचंय म्हणून. पण नाही, आख्याला ते व्हिडिओ पळवायचा आहे. बोलो जुबान केसरी. पण आख्याला एक गोष्ट माहिती आहे, कमेंट बॉक्स तर बंद ठेवायला लागेल, नाही तर कमेंट बॉक्स मध्ये शिव्यांची बारिश पडत. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. मग नंतर आख्या बनसोड्याला शिवाय पण ऐकू पण म्हणजे आतल्यात नसं फुटन इतक्या शिवाय भेटते. अरे आख्या भाऊ, तुला पण कळतं की आपण कमेंट बॉक्स मध्ये का बंद केलाय म्हणून. आणि त्याच्या बायो मध्ये काय लिहिलंय? महाराष्ट्र हसून वेळ लावणारा. अरे काय बोलू मी. मजा आया और मैं ये जो मजा है अरे या दोघांना तमाशामध्ये पण घेणार नाही. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टनाटना रजे उरू नको. आणि तो मागचा गांडूळ बघा, त्या रील्स मध्ये येण्यासाठी नाचाय पण लागले, म्हणजे नाचायची गरज पण पडायला लागली. अरे दादा, स्वतःचा व्यवसाय कर, स्वतःचा बिझनेस ओपन कर. ही असल्या नाचा नाची तुला जमत नाही. गाणं तर काही कळत नाहीये, पण डान्स एकच नंबर आहे. लावू का परत? लावा मग. हा, दुसऱ्याला बोलायचं तुला लाज वाटत नाही ना, आणि स्वतःवर बोलायचं म्हणलं ही घे. हा, गाणं तर कळले पण नाचा येत नाही. लावू का? अरे आख्या बनसोडे कॅप्शन तर नीटले नाचो. अरे नाचायचं, नाचो वा. आणि याला फॉलोअर्स किती? 1.2 मिलियन. देवा, सांग मला काहीतरी विशेष आईच्या गावात. आणि हा कमेंट तर बॉक्स तर ऑन ठेव. हा, मला माहितीये पब्लिकचा भावना माझ्याकडे पोहोचते. हा, पब्लिकचं एवढंच कमेंट मध्ये असेल की हा आख्या बनसोडे साडी घालून नाच म्हणून. तेव्हाच भारी दिसशील. माझं पण म्हणणे आख्या बनसोडे साडी घाल.
या आख्या बनसोडीची इतक्या रील्स बघितल्यात मी, म्हणजे माझ्या डोक्यात आजची शिर फडफड करायला लागली. म्हणजे कसा पैदा झालाय ते मला विचार करावा लागले. आणि ह्याला फॉलोअर्स किती 1.2 मिलियन. ती आख्या बनसोडीची चूक नाही, त्या फॉलोअर्सची चूक आहे. नाही मी म्हणजे दोष देत नाही की बाबा आख्या बनसोडी चांगला करत नाही म्हणून, पण असा मूळव्यात असा ओपन केलाय ना, म्हणजे भाई काय म्हणजे तुम्हाला काय बघा, म्हणजे त्याचं नाचणं आवडतं का बाबा त्याचं डायलॉग आवडतो का नुसतं यू केलं का आवडतं, म्हणजे तुमचा विचार काय हा काय. आणि तर आम्ही नुसतं स्क्रिप्ट लिहून नुसतं आम्ही तितका स्ट्रगल करून युट्यूबवाली रोस्टरवाली इतका स्ट्रगल असतो ना, त्या रील्सपेक्षा 10 पटीने स्ट्रगल असतो या रोस्टरवाल्यांचा. पण तुम्ही मान्य करत नाही कारण का आम्हाला व्ह्यूज कमी येतात ना. आणि इथं 30 सेकंदाच्या व्हिडिओवर तुम्ही नुसतं 1-2 मिलियन 3 मिलियन व्ह्यूज येतात. आणि आम्हाला व्ह्यूज किती 300 व्ह्यूज 400 व्ह्यूज. वा दुनिया वा. चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. अरे तुझ्यापेक्षा टॅलेंट त्याच्याकडे तर आहे. अरे ती तर चांगलंच आता रिअल तर वागतंय, पण तू चुकीचं आहे. आख्या बनसोडे मला त्याचा हसा येत नाही, तुझा हसा येतय. म्हणजे काय बोलू मी. म्हणजे पोरींचं नखर कसं असते, आपण नाही का स्नॅपचॅट उघडा, फिल्टर लावा, तोंडावर चांगलं दिसा. बघा माझ्याकडे पावडर लावली, मी फाउंडेशन लावली, 50 किलो फाउंडेशन पोरीचं म्हणजे सगळं चांगलं दिसतं. पण आख्या बनसोडे पण मागा हाटला नाही. आख्या बनसोडे पण आख्या बनसोडेला वाटलं की बाबा स्नॅपचॅट आहे, मला पण फिल्टर लावायला पाहिजे, मी पण बाय आहे ना. मग आख्या बनसोडेनं तरी ट्राय केलं. पोरींसारखं फिल्टर लावायचं सोडून दे. अरे मी किती वेळा तुला ध्यान करू आख्या, तुला किती फॉलोअर्स आहेत. मला आता तो एडिटर मला मारण सारखं का बोलतोय आणि मी सारखं का बोलतोय. म्हणजे तुला तुझ्या डोक्याला म्हणजे तुझं मेमरी असेल 2-3 GB घाल कशात, म्हणजे तेव्हा तुला कळेल की बाबा रोशन जाधव खरंच बोलत होता असं म्हणून. पण आख्या बनसोडे कळत नाही. आख्या बनसोडे कपाळात मेंदूय ना, तिथं कपाळात मेंदूय ना. Here I come. Here I come. बोलो जुबा केसरी. जेवढे गौतमी पाटील इंस्टाग्रामच्या रील्सवर नाचले नाही ना, तेवढे हा नाचलाय. मधून मला बघायची खिडकी. आता तुम्ही याचं नाचणं बघितलंच असेल. मग आता व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आता लाईक करून टाका. चॅनलवर नवीन चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ अजून संपला नाही, अजून 2.0 रोस्टिंग बाकी. बघा मग. त्याचा पुरस्कार द्या, तेवढं नाचून तर पैसे कमवून आणि जोगाराचे खेळ तर संपवून. अरे आख्या बनसोडे मी इतका बोली ना तर तुला जमीन आसमान तुझं फाटन. आणि एवढं लक्षात ठेव भावा, मी तुझ्यापेक्षा बारीक आहे तरी पण तुला मी स्वर्ग दाखवायचा प्रयत्न करू शकतो. नाव वाच ना. A सांग बरं. 2 चाकी. वाव. ही जी कला. अरे बारकं पोरग पण हसणार नाही तुझ्यावर, पण आम्ही हसतो. फाटलेली नोट आणि इंस्टाग्रामवर सोडलेली पोस्ट दोन्ही पण चालू शकते. ती फक्त एखाद्या पुरीची पाहिजे. आपल्यासारखं पोरांचं काय आहे, जिंदगी जाट, सकाळ दुपार संध्याकाळ जाट. आमची जिंदगी तर जाट नाही, पण तुझी आहे. बोलो जुबा केसरी. आजकाल 60-70 किलोच्या पोरी स्वतःला डॉल बोलतात. डॉल. अगं दीदी तू डॉल नाही, ढोल आहे. ढोल ढोल. हे ज्या घरच्यांनी शिकवले. अरे भावा ती त्याच्या घरच्या ती खातय ना, दुसऱ्यांची माप काढायची सोडून दे. तुझ्यासारखा तर त्याचा स्वभाव नाही ना. तू तर दारू आणि विमानची तर प्रमोशन पोकाट करतोय. अरे दुसऱ्यांना शिकवायचं बंद कर आणि स्वतः पण बंद कर. एवढं पण हद्दी बाहेर जाऊ नको. आम्हाला ना पोरगी पाहिजे ना त्या पोरीचं प्रेम पाहिजे. आम्ही तर बेवडे माणसं आहे हो. आम्हाला फक्त
देशी पाहिजे, सकाळ दुपार संध्याकाळ फुल फकाट येऊ. राख्या बनसोडे माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा हा तू असला चिन्हाळपणा करत जाऊ नको. कारण तो विमल आणि दारू ही दारूची गोष्ट म्हणजे काय काय घरांचं आहे का उद्ध्वस्त झाले नुसतं दारू पिऊन. अरे बाबा ज्याच्या घरी दारू प्यायतात ना त्यांच्या घरी जाऊन बघ, म्हणजे तुला समजेल की बाबा हा आपण खरंच चुकीचं केलंय म्हणून. बास आता आख्याचं नाचणं बघून मला पण आता कटाळा आलाय. तर तुम्हाला कटाळा आला असेल तर व्हिडिओवर लाईक करा आणि चॅनलवर नवीन चॅनलवर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटले ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ना. हा व्हिडिओला कोणी हेट देऊ नका. हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट साठी. इधर रोड है, इधर भी रोड है. अब देखो यहाँ पे रोड के बीच में ये आदमी कैसे बैठा हुआ है. इनके बच्चों ने इनको घर से मार के भगा दिया है. मेरे दोस्तों, इनके बच्चों ने इनको घर से मार कर भगा दिया है. मैं इनकी 500 रुपए की फिलहाल हेल्प कर रहा हूँ. ये समझ ही नहीं पाते कुछ, इनकी याददाश्त जा चुकी है. आप लोगों को एक बात बोलना चाहूंगा, इस वीडियो को इतना शेयर करना ताकि अपने घर तक पहुंच पाए. ये भारत सरकार तक पहुंचवा दो ये वीडियो ताकि ये चले तो. ये थोड़े दिमाग से वैसे है, इन्होंने 3-4 दिन से खाना नहीं खाया है. अंकल आपका नाम क्या है? कन्हैया लाल. अंकल कहाँ के रहने वाले हो आप? पाकिस्तान के भी, बिहार के भी हो हैं? प्रॉपर कहाँ के हो? प्रॉपर कहाँ के हो? 500 रुपए पहले का रहने वाले. हाँ पहले काकोरी थे. भाई, इनका मानसिक संतुलन थोड़ा खराब है. अब आप लोगों से एक बात बोलूंगा, इस वीडियो को इतना शेयर करना ताकि आदमी अपने घर तक पहुंच पाए. जय श्री राम. अब इस स्किट का मतलब क्या है? श्री राम जी का